स्टेजवर उद्धव ठाकरेंकडून सत्काराची घोषणा. राज ठाकरे वॉकवर्ड झाले. भगवी शाल दादूच्या खांद्यावर टाकली. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सोहळा मुंबईत अत्यंत भव्य आणि भावनिक वातावरणात पार पडला. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित या सोहळ्याला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संयुक्तरित्या आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच दोन भाऊ एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्यभराचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमादरम्यान एक असा क्षण आला ज्याचा अंदाज उपस्थितांपैकी कोणालाही नव्हता. व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी राज ठाकरे यांना भगवी शाल देण्यात येणार होती. यासाठी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत दोघेही शाल हातात घेऊन राज ठाकरे यांच्याकडे पुढे सरसावले. मात्र त्याच क्षणी राज ठाकरे यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. संजय राऊत यांच्या हातातील भगवी शाल त्यांनी अत्यंत सहजतेने घेतली आणि थेट उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात घातली. हा अनपेक्षित सत्कार बघून सभागृहात काही क्षण स्तब्धता पसरली. करतो उद्धव साहेबांना की त्यांनी राज साहेबांचा सत्कार करावा. शाल शाल स्वागत होत आहे आणि हे स्वागत याला म्हणतात कुटुंब. याच क्षणाची तर संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता. अमित यांना मायेची शाल देण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.